हॅलो, वेलकम बॅक टू अवर चॅनल ज्याचं नाव आहे नेटकॉम हार्डवेअर सर्व्हिसेस. कधी कधी आपण काम करून दमून जातो आणि त्यामुळे आपली काम करण्याची स्पीड ही कमी होते. अगदी आपल्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉपचंही तसंच आहे. आपण कॉम्प्युटरमध्ये वेगवेगळे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर यूज करतो, अँटीव्हायरस यूज करतो, वेगवेगळे कमांड देतो, टास्क करतो आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमुळे आपल्या कॉम्प्युटरच्या सी ड्राईव्हमध्ये काही जंक फाइल्स, टेम्पररी फाइल्स क्रिएट होतात आणि या अशा फाइल्समुळे आपल्या कॉम्प्युटरची स्पीड कमी होते. पण आज आपण असे काही सोल्युशन्स बघणार आहोत की ज्याच्या यूजमुळे आपण आपल्या कॉम्प्युटरच्या सी ड्राईव्हमध्ये ह्या ज्या जंक फाइल्स, टेम्पररी फाइल्स ज्या क्रिएट झालेल्या आहेत त्यांना आपण डिलीट करू शकू. त्यामुळे आपल्या कॉम्प्युटरची स्पीड ही वाढेल आणि नेक्स्ट काम करताना, कॉम्प्युटरमध्ये काम करताना काही डिस्टर्बन्स येणार नाही. सो लेट्स स्टार्ट टू सी हाऊ टू कीप क्लीन अवर कॉम्प्युटर सी ड्राईव्ह. सो सगळ्यात आधी आपल्याला स्टार्ट बटनवर क्लिक करायचंय आणि इथे रन टाइप करायचंय, रन सिस्टम, आणि इथे प्रिफेक्ट कमांड द्यायची आहे, PRE and then ओके. सो या सगळ्या आपल्या जंक फाइल्स आहेत त्यांना सिलेक्ट करायचंय, Ctrl+A ऑल सिलेक्ट करायचंय and Shift+ डिलीट. येस. इथे डू दिस फॉर ऑल करंट आयटम्स मध्ये क्लिक करायचंय अँड ट्राय अगेन. समटाइम्स काय होतं की आपले काही जंक फाइल्स आहेत ते करंटली बॅकग्राऊंड मध्ये रन होत असतात, त्यामुळे ते सेम टाइम डिलीट नाही होत. सो इथे आपले बाकीचे जे जंक फाइल्स आहेत ते डिलीट झालेले आहेत. सो विंडो क्लोज करायची. सो नेक्स्ट आहे स्टार्ट बटनवर पुन्हा क्लिक करायचंय. इथे रन टाइप करायचंय, रन सिस्टम. या रन सिस्टम ही रन विंडो ओपन करण्यासाठी तुम्ही कीबोर्ड मध्ये Windows+R हा शॉर्टकट की सुद्धा यूज करू शकता. आता इथे टेम्प कमांड द्यायची आहे अँड ओके. सो या आपल्या टेम्पररी फाइल्स आहेत, त्यांना आपण जंक फाइल सुद्धा म्हणतो, त्यांना ऑल सिलेक्ट करायचंय अँड शिफ्ट डिलीट. येस वर क्लिक. हे आपल्याला कंटिन्यू क्लिक करायचंय. हे आपल्याला डिलीटच्या रिगार्डिंग परमिशन मागतो. सो इथे एक डायलॉग बॉक्स आहे, डू दिस फॉर ऑल करंट आयटम्स वर क्लिक करायचंय आणि ते कंटिन्यू वर क्लिक करायचंय. पुन्हा इथे डू दिस फॉर ऑल करंट आयटम वर क्लिक करायचंय आणि इथे स्किप करायचंय. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे काही टेम्पररी फाइल्स, जंक फाइल्स हे करंटली बॅकग्राऊंड मध्ये रन होत असतात, यूज होत असतात. सो ते सेम टाइम डिलीट नाही होणार, ते नेक्स्ट टाइम डिलीट होतील. सो अशा प्रकारे आपले बाकीचे जंक फाइल्स डिलीट झालेले आहेत. सो इथे विंडो क्लोज करायची. सो पुन्हा रन विंडो मध्ये जायचंय. ती न्यू कमांड द्यायची आहे, ती म्हणजे %temp% and then ओके. आता इथे Ctrl+A च्या थ्रू हे ऑल सिलेक्ट करायचंय अँड Shift+ डिलीट. येस. डू दिस फॉर ऑल करंट आयटम्स अँड देन ट्राय अगेन. ह्या जंक फाइल्स, टेम्पररी फाइल्स डिलीट नाही होणार. इट मीन्स हे आपल्या बॅकग्राऊंड मध्ये करंटली यूज होत आहेत, त्यामुळे हे स्किप करावं किंवा ही विंडो क्लोज करावी. बिफोर दॅट डू दिस फॉर ऑल करंट आयटम वर क्लिक करायचंय अँड देन स्किप. अँड देन ही विंडो क्लोज करायची. आता डिस्क क्लीनअप कसं करायचंय ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला डिस्क पीसी मध्ये जायचंय. हा आपला सी ड्राईव्ह आहे. डिस्क क्लीनअप केल्यानंतर ही जी सी ड्राईव्ह मध्ये 10.4 GB फ्री जो डेटा दिसतोय तो डिस्क क्लीनअप केल्यानंतर
हा जो फ्री वाला डेटा आहे तो आपल्याला वाढणार आहे. सो आता सी ड्राईव्ह वर राईट क्लिक करायचं आहे, प्रॉपर्टीज, डिस्क क्लीनअप. इथे काही फाइल्स आहेत, ज्या फाइल्स तुम्हाला रिक्वायर्ड नाही आहेत, ज्या डिलीट करायच्या आहेत, त्यांच्या समोरच्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. मला या सगळ्याच फाईल डिलीट करायच्या आहेत, तर मी हे सगळे सिलेक्ट करणार अँड देन क्लीनअप सिस्टम फाइल्स. इथे तुमचा जो अनवॉन्टेड जी फाइल्स आहेत त्या फाइल्सच्या कॅल्क्युलेशनची प्रोसेस चालू आहे, किती डेटा आपला फ्री होणार आहे त्याच्या रिगार्डिंग. सो इथे पुन्हा या फाईल सिलेक्ट करायच्या आहेत, ज्या तुम्हाला डिलीट करायच्या आहेत, अँड देन इथे ओके करायचं आहे अँड डिलीट फाइल्स. इथे एक परमिशन मागतो की आर यू शुअर यू वॉन्ट टू परमनंटली डिलीट दिस फाइल्स. सो इथे डिलीट फाइल्स वर क्लिक करायचं आहे. सो अशा प्रकारे इथे डिस्क क्लीनअपचा प्रोसेस आहे, क्लिनिंगची प्रोसेस आहे ती कंप्लीट झाली आहे. इथे ही विंडो क्लोज करू शकता. इथे रिफ्रेश केलं की तुम्हाला इथे दिसेल की इथे मगाशी 10.4 GB डेटा माझा फ्री स्टोरेज होता. आता इथे डिस्क क्लीनअप केल्यानंतर 12.2 GB डेटा माझा हा फ्री स्टोरेज झालेला आहे. सो ही विंडो क्लोज करा. लास्ट सेटिंग आहे, त्यासाठी आपल्याला जायचं टास्क मॅनेजर मध्ये. सो इथे आहे स्टार्टअप. स्टार्टअप मध्ये असे काही प्रोग्राम आहेत की ज्यांचे पीसी चालू केल्या केल्या आपल्याला गरज लागत नाही. माझ्यासाठी फॉर एक्झाम्पल आहे टोरंटो वेब आहे, एनिडेक्स आहे आणि गोप्रो वेब कॅम्प आहे. ओके, सो इथे यांना आपण हे अनेबल आहे त्यांना आपण डिसेबल करायचं आहे. सो यांना राईट याच्या जस्ट ओनली सिम्पली क्लिक करायचं आहे आणि इथे डिसेबल बटन आहे तो इथे क्लिक करायचं आहे डिसेबल वर. एनिडेक्स डिसेबल, गोप्रो वेब कॅम्प आहे डिसेबल. आणि हे एकदा डिसेबल झाले की तुमचा पीसी एकदा रिस्टार्ट करायचं आहे. हे असे प्रोग्राम्स डिसेबल केल्याने तुमचा पीसी ऑन होण्यास कमी वेळ लागतो. सो ही सिम्पली विंडो क्लोज करायची. सो अशा अनवॉन्टेड जंक फाइल्स, टेम्पररी फाइल्स आपल्या पीसी मध्ये क्रिएट झाल्यामुळे आपला पीसी ऑन होण्यासाठी टाइम लागतो. एखादा डॉक्युमेंट सर्च करायचं झालं, सॉफ्टवेअर और ऍप्लिकेशन ओपन करायचं झालं तर त्यासाठी सुद्धा वेळ लागतो. सो हे अशी अनवॉन्टेड सिच्युएशन अवॉइड करण्यासाठी हे जे जंक फाइल्स, टेम्पररी फाइल्स हे वेळोवेळी डिलीट करणं खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.